मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे मंगळवार, तर 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आपलं परत काम चालू होणार आहे. आता आपण जिमला जाऊ. वाजलेले आहेत 8ला 5 कमी. तर त्याच्या आधी एक गोष्ट दाखवायची होती की आपलं चॅलेंज पूर्ण होत आलेलं आहे. पूर्ण म्हणजे किती दिवस झाले बघा. 17 तारखेला डे 1 होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 दिवस कंप्लीट झाले. तर आज आहे मंगळवार 1 तारीख. तर मध्ये फक्त मी पुरणपोळी खाल्ली होती, ती पण गुळाची. तर आधी मी त्याच्यामुळे चॅलेंज ब्रेक केलं होतं, की स्वतःहून असं ब्रेक केलं होतं. वाटलं की बाबा पुरणपोळी म्हणजे चॅलेंज ब्रेक. तर नो शुगर चॅलेंज आहे माझं, फक्त तर व्हाईट शुगर बंद. तर पुरणपोळी चालावी असं मला वाटते आणि झालेलं आहे तसं. 15 दिवस तर कंप्लीट झालेले आहेत. आज आपण वेट चेक करू 15 दिवसानंतर किती आहे. 74.3 होतं. तर मित्रांनो, तसंही आपलं चीट मील झालेलं आहे 2-3 दिवस, त्यामुळं वजन काय सांगता येत नाही. तुम्ही हेल्दी नाही ना खाल्लं, तुम्हाला वीकनेस येत असतो. त्यामुळे मी थोडंसं केळी खातो आणि मग बघू. आज कार्डिओ करायचा प्लॅन आहे माझा. 4-5 किलोमीटर बऱ्याच दिवसातून रनिंग करणार आहे. लेट्स सी कसं होतं आहे. जिमवरून आलेलो आहे आज. मस्तपैकी 4 किलोमीटर रनिंग ट्रेडमिलवरती आणि रोप बॅटल घेतलं मी. मला वाटलं होतं एनर्जी डाऊन होईल, पण असं काही झालं नाही. काल 2 दिवस झाले चीट मील चालू आहे, पण बऱ्यापैकी आज एक्सरसाइज झाली. आणि वजन आहे 72.50. तर 15 दिवसात 2 किलो वजन कमी झाले. 2 अंडे बॉईल करायला टाक आणि ह्यातलं एक अंड फुटले त्याचं ऑमलेट बनव. आणि हे गाईचं आणि हे म्हशीचं दूध 2 देऊ का तुला? गाईचं दूध 1 रुपयाने वाढले. चितळे 29. हे बघा मित्रांनो, चितळे दूध आहे ते 28 रुपयाला होतं, 29 रुपयाला झाले. त्याच्यावर प्राईस नाही वाटते. का नाही आहे. हे बघा, दिसते का तुम्हाला? दिसते. पोहे नको करू तुम्हाला, आम्ही पोहे करणार होतो. पोहे पण कर ना, अंडी पण. हा ऑमलेट फ्राय करायचा आहे कारण हे अंड फुटलेले आहे. आता मी पहिलं करायचो. करू काय मी पण बंद शुगर? कर ना. शुगर बंद करणे कधीही चांगलं. हे तवा तापलाय का? थोडंसं तेल टाक, बस. दॅट्स इट. असं स्ट्रेट पूर्ण गोल फिरवा ना. होईल ते असंच नीट तरी टाकायचं. आणि चालतंय. 5 स्टारमध्ये असंच असतं. ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे आणि हे ऑमलेट आहे. हा दे ना. हा ऑमलेट फ्राय पण आहे, बॉइल्ड एग पण आहे. आज एकदम प्रोटीनने भरपूर नाश्ता आहे. पापड खायचं तुला? पापड पण भाजला आहे सकाळ सकाळ.
तुझं नाव काय आहे तुझं? झेबा. हे बघा मित्रांनो, झेबा आलेली आहे आपल्या घरी. तिने आपल्याला शिरखुर्मा आणलेला आहे. ब्लॉगमध्ये टाकतो तिला. थँक्यू. पापड केलात घरी. थँक्यू. थँक्यू. तिला उघडताना वर कॉल करून द्या. हे बघा मित्रांनो, शिरखुर्मा टेस्ट करतोय मी. नो शुगर चॅलेंजवर आहे तरी मस्त झालं. आमचा एक शेजारीच राहतात, ते मुस्लिम फॅमिली आहे, त्यांनी दिला शिरखुर्मा. थँक्यू फॉर. आम्ही विचारच करत होतो की कधी आम्हाला हे शिरखुर्मा खायला मिळेल. आणि आज सकाळ सकाळ आलेलं आहे आपल्या घरी. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:15, 11:20 झालेत. ऑफिसला चाललो आहे मी. एक मस्त रील शूट केलेला आहे, तो येईलच. मी त्याला थोडं एडिट करतो, व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, थोडं काम पेंडिंग आहे. तर येईलच आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तो बघा. कॉमेडी रील केलेले आहेत अपलोड काल परवा, ते पण जाऊन बघा, नसतील बघितले तर. चला, आता खूप आभाळ आलं आहे, गरम होतं एवढं. ऑफिसमध्ये गेलं की मस्त AC असतो, त्यामुळं मी ऑफिसमध्ये जात असतो. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, मी सांगत होतो की किती आभाळ आलं आहे बघा. 11, 11:30 झालेत. एवढं ऊन पडायला पाहिजे, पण तसं ऊन पडत नाही आहे. पाऊस होईल असं वाटतं आहे कुठेतरी, का आपल्यालाच होईल माहीत नाही. तर इथून जायचं आहे आपल्याला. रिक्षावाले का थांबलेत? आभाळ आल्यावर जास्त गरम होतं. मी आत्ता फ्रेश झालो आहे, चाललो आहे ऑफिसला, तरी घामाच्या धारा चालू आहेत आतून. रोडचं काम चालू आहे, पलीकडून पण मला वाटते फुटपाथ बनवतात, इकडून पण चालू आहे. एकदम काय म्हणतो आपण, जोरदार काम चालू आहे. मस्त होईल हा रोड, एकदम मक्खन. मग आपण कार घेऊन पण जाऊ शकतो इथून. काल सुट्टी होती आपल्याला, ऑन साईटला नव्हती, तिकडचे लोक काम करत होते. आणि मग आज बरं वाटतं यार, आठवड्यातून 4 दिवस काम असलं ना, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, तसं 5 दिवस म्हणजे खूप मोठा वाटतो वीक. कारण काही कंपन्यांनी केली होती पॉलिसी की फक्त आठवड्यातून 4 दिवस काम, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. मग पुढचे 3 दिवस सुट्टी तुम्हाला, शुक्रवार, शनिवार, रविवार. ती पण पॉलिसी चांगली आहे की बाबा प्रॉडक्टिव्हिटी पण वाढते त्यांनी. म्हणजे 4 दिवसातच तुम्हाला काम कंप्लीट करायचं आहे, मग तुम्ही एनी हाऊ ते कंप्लीट करता. चांगलं आहे, ती पण पॉलिसी चांगली आहे. चला मित्रांनो, आता 4:15 वाजलेत. ऑफिसमधून निघालो आहे मी. आज थोडं लवकर चाललं आहे कारण आपलं काम झालेलं आहे. आणि वातावरण असं झालं आहे मित्रांनो, कधी पाऊस येईल. आणि हवामान खात्याने सांगितलंच आहे पाऊस येणार आहे. तर अजून एप्रिल, मे जायचं आहे पावसाळ्यासाठी, पण वातावरण आधीच झालं आहे पावसाचं. बाहेरच्या देशात तर थोडा थोडा पाऊस पण पडतो, US वगैरे. तर मस्त वाटतं, जरा ऊन नाही आहे त्यामुळं. आणि ट्रॅफिक पण नाही आहे या वेळेला. आमच्या ऑफिसमधले सगळे लोक 3 वाजताच जातात, कारण ऑफिसची कॅब आहे, 3 वाजता शेड्यूल केलेली आहे. बघा मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6. आम्ही खातो इथं कलिंगड. इथं पापड लाटायचं काम चाललंय. किती झाले पापड आहे? 3 किलो झाले आता. 3 किलोचे मोजले का? किती झाले? त्याच्यात 170 आहे. असेल मला वाटतंय. राहिले 1 किलो राहिले, 3 किलो झाले. 170 वाढले. आणि हे असतील 100 एक. हे काय 100 नाही जास्त असं, 150 असं. 150. आमचा 150 आणि 150 300 पकड. 400 होतील का 4 किलोचे? घरच्या पिठाचं 150 पापड होते. विकतचं म्हणजे डायरेक्ट पीठ आणायचं, लिज्जत पापडचं, डायरेक्ट पाणी टाकून मळायचं. आणि हे काय काय केलंय तू? घरची मुगाची डाळ 2 किलो, हां, आणि उडदाची डाळ 2 किलो, 4 किलो दळून आणायचं. 500 पापड होईल. उडीद 2 किलो, उडीद आणि मूग 2 किलो. 2 किलो. आणि त्यात फक्त मसाला टाकलाय ना.
घरगुती पापड, नो प्रिझर्वेटिव्ह. मित्रांनो 1 वर्ष कसं राहत असेल विचार कर. काय आहे जेवायला? दे ना. मोठे देऊ छोटे. मित्रांनो आता जेवण करीत आहे चपाती आणि आमटी. आम्ही जेवण करतोय आता. चला मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. थोडंसं काम करू आपलं. सेटअप मस्त वाटतंय मला इथं. तुम्हाला दाखवतो. गॅलरी पण ओपन आहे. हे बघा मस्त बेड आहे इथं. कामाचा कंटाळा आला की लगेच झोपायचं. तर आता वाजलेले आहेत 8:30. काम झालं आहे बऱ्यापैकी. व्हिडिओ शूट नाही केला. तर बघू आता वॉकिंगला जाऊ. प्रियंकाचं आवडतं आहे. वॉकिंग करून येऊ. तर मित्रांनो आता 10 वाजलेले आहेत आणि आम्ही वॉकिंग करून आलो आहे. आजचा ब्लॉग इथेच संपूया. कसा वाटला कमेंट्स करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. सी यू.